बबिता आला का त्या नवरा हो का या लागते आज झोपाले आला गेला का फोन घेऊन आलता का त्याचावाला जवायचा त्यावाल्या हो बबिता स्वयंपाक गिंपाक झाला का आ हो बबिता जेवण गिवण कर आणि त्या पोरीले जेवाली लाव झाला ना बरं बरं मला थोडंसं उशीरच होय नाही पोट्टी झोपाची आहे का नाही हो ते रोशनी भांडे घासून राहिली ना तोपर्यंत पाहतो मी तिले आणि येतो हां येतो लवकर येतो हो 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 बरं जेवण घेऊन कर काळजी नको करू बिन फालतू येतो मी हां बरं मी काय म्हणलं ते कूलरचं काय झालं दुरुस्त झाला का नाही झाला का सूरजले घेऊन येऊ आ झाला का नाही दुरुस्त सूरजले करता येते ते काय जळालं त्याचं पिन तू म्हणे ना पिन जळाली म्हणून बरं ठीक आहे माय बाई पिन मग आणली नाही का हो घरी असन म्हणा पिना 2-3 आहे ठेवलेल्या जुन्या पाहतो मग मी सूरजले घेऊन येतो सूरजले बरोबर करायला लावतो तो कूलर हो कूलरशिवाय झोपही लागणार नाही ना बाई व मला तर घाबरल्यासारखंच वाटते बरं ठीक आहे ठेव मग आई एवढ्या रात्री कुठं चालली होती हा कोणासोबत बोलून राहिली होती येतो हो थांब जेवण करून घे कोणासोबत बोलून राहिली होती तू एवढ्या रात्री काय झालं बरं झालं रे तू आला तर माझ्यासोबत चालजो बरं बबिता मावशीच्या घरी तिथंवाला कूलर थोडासा लावून दे बरं दुरुस्त करून दे बरं ते पिन जळाली म्हणते आपल्या घरची पिन घ्यायचं बरं ते मागं आणलेलं पॉकेट ते पिन एक आहे तुला आणलं होतं तर ते नवीन कूलर आणला तुला जुन्या कूलरसाठी ते पिन आणली होती आणि मग तुनं काही ते पिन लावलीच नाही आणि नवीनच कूलर घेऊन आला दुसऱ्या दिवशी ती पिन तशीच असन ना तर ते चालतं बरं घेऊन बबिताचा कूलर खराब झाला म्हणते एवढ्या रात्री मला कूलर दुरुस्त करायला लावतं का आता 9:30 वाजली हा झोपीन कधी हो मी कामाला जावं लागते ना मला सकाळी अरे तर बकरी ह्या झोपून राहायला म्हणतो मी आतापर्यंत तिकडं बसून होता तेव्हा नाही लागली तुले झोप आणि थोडासा कूलर दुरुस्त करून दे म्हणलं तर तुले झोप लागली ते पोरगी आणि तिच्या पोरीली घेऊन रात्रभर ती काही गरमीत झोपली काल रात्री आणि मी चालली ना आज तिथं झोप आले दे ना तो कूलर बाद दुरुस्त करून चाल सोबत काऊन आई त्या काका दिली तेवढे नाही होत का कूलर दुरुस्त करून घरीच तर राहते घरी राहिली नाही हो येत असं स्वतः दुरुस्त करता काय करावं लागते पिनच बदलवायची आहे ना त्याची वाली पिन जायली म्हणतो तू तर तेवढंही नाही होत मग एखाद्या याली तरी बोलायला पाहिजे होतं कूलरवाल्याली नुसतं आयता खाते ना राहते अरे घरी तर असला पाहिजे तो कालपासून गायब आहे तो गायब राहिले घरी कुठं आहे रे तो त्या पोरीचा लेकराचा विचार नाही केला आणि गायब आहे एवढी जवान जुवान पोरगी आहे ते बबिता आणि तिले सोडून चालला गेला कुठं गेला आणि कुठं नाही तर आलाच तर नाही आजही नाही आला म्हणते तो म्हणून तर तिकडं झोपाले चालली मी बबिता जवळ गायब झाला ते काकाजी गायब झाले माझे काऊन आला नाही म्हणते खरं काऊन काय झालं त्याचं काही भांडण गिणन झालं का काऊन हो घर सोडून गेला का कुठं गेला असं नव्हते काकाजी काय माहित कुठं गेला आणि कुठं नाही तर नेट लागला असं त्याले बायकोन लेकरू पोसाचं तसा आहे तर आयतच खाय आणि गेला झाले असे माणसं कोणत्या कामाचे बाप्पा नसल्यापेक्षा बरं राहिले ते पोरगी लडू बेजार झाली बबिता तिले लडू नको म्हणलं पण किती काही झाला तर नवरा वय ना तो कसा पाहून दिला बाई आम्ही आमच्याच हातानं झालं रे तिचं खराब रे सूरज त्या बापांना सोयरी करून दिली तिची त्या बहीण माय बिन तो लय माजला वा येऊ काकाची ही वाली लयच माजली हे पिंकीचा बाप मावशीच्या चुपचाप राहावं लागते मला नाही तर असं पेनटलं असतं का नाही ह्या काकाजीले धरून पेनट आले मार मोधडाई करून काय करत रे त्याले बेसरम वानाचा माणूस आहे तो सुधरते तरी काय मांग तू येऊन त्याचं वालं झालं होतं तर बापा ते बबिता किती दिवस पर्यंत बोलली नाही आपल्यासोबत काय करतं तिचं वालाही मन दुखते बापा त्याच्यात जाऊ दे हो नाही बबिता मावशी मलाच बोलली होती काकाजीच्या अंगावर गेली तर मग तिचं मनही बी दुखते अशा माणसात मन तरी काही दुखाले पाहिजे ना दुखवाले पाहिले मावशी मग काय नाही दोन टबल्यावर हात ठेवते मग मावशी कधी मग कधी मावशीचाही राग येते मावशीनं असं तरी काही करायला पाहिजे चांगलं झोडपतो ना मग धरून तो जागेवरच येते तिच्याच्यानंच मागं पुढं पाहा लागते रे सूरज मागं पुढं पाहाले बरं चाल बरं लवकर चालते पोरगी वाट पाहत असं झाले का तिचे भांडे घासणं रोशनीचे चाल बरं
चाल जाऊ, बाबाजवळ दिलेलं आहे बाईले. चाल चाल लवकर दुरुस्त करून देतो आणि येतो घरी. चाल बरं चाल. काजी राहुलचे बाबा पोरीचे कपडे तर झाले, आता ऐराले घ्या लागन, गावातल्या लोकायले साड्या नेसवा लागन, ते बी आपल्याला ऐर करन. आपले नातेवाईक आहे, निदान 50-60 साड्या तर घ्यास लागन, आहे का नाही? ठोकमध्ये आणि शर्टाचे पीस, जम्परचे पीस, टावेल, आणि आमच्यासाठी साड्या बापा आता आम्हाला घ्या लागन ना नवीन. त्या पोट्टीले घ्या लागन राणीले, आणि त्या जवायले कपडे घ्या लागन, तर पैसे लागन नाही काजी? जाऊ का मी भावाच्या घरी मागू का पैसे? पैसे तर मागाच लागन म्हणता, मागा नाही लागन तर काय? बरं तुझ्याजवळ किती काय आता पैसे? माझ्याजवळ काय आहे? 20,000 रुपये आहे माझ्याजवळ. एवढ्या याच्यात होणार नाही ना 20,000. ठोकमध्ये घेतो म्हटलं तर, कपडे घ्यायला गेलं तर मग शेले मेले हे लागतेच ना. आमच्या साड्या आहे त्याच्या, त्या पोट्टीले घ्या लागन, जवायला घ्या लागन. 20,000 होते तरी काजी? नाही मी काय म्हणलं, माझी गोष्ट ऐकतं का पहिले आणते तू? काय कसा तिशी आहे ना बापा उभी. तुमच्यासोबत बोलायचं होतं म्हणून तो उभी आहे इथं, बोला. मी म्हटलं वैद्य नाही का आपल्या गावातला, त्याच्याजवळ जायचो, विचारपूस करतो ठोकमध्ये. अर्धे पैसे देऊन देऊ त्याले ना, अर्धे राहू देऊ. अर्धे आपल्याला देता येते थोडे थोडे करून त्याचेवाले. ऐरा ते कपडे घेऊन घे तिकडून. एक म्हणजे ना एका किमतीत साड्या घेतो, जे पाहिजे तुला, शेली पाहिजे का टाविलं पाहिजे का काय पाहिजे तर. आपण तो मानला पाहिजे ना बापा वैद्य. एखादी साडी घेतली तर ठेवते उधार, तो एवढा मोठा माल घेऊ आपण, राहीन का होतो? शाप होईन तो. हे लग्न ना लयच आपल्या जोड चाललं बा, आणते पैसाच करून राहिलो आपण. एवढा पैसा निघून गेला या लग्नासाठी. काय झालं का अनिल? काय झालं? निर्मल भाऊ आहे काय? ये ना निर्मल भाऊ, बस ना. एवढ्या रात्री कसे काय आले तुम्ही? काही नाही, हे आमच्या लग्नाचा जुगाड हे लावणं चालू होतं, पैशाचं होतं थोडंच. आता चालू आहे थोडंफार. काय करता निर्मल भाऊ, लय महागात चाललं हे लग्न आम्हाला. मोठी लोकांची पोरगी मागतली, त्याच्या मनामनानंच करा लागून राहिला. आता काय करता? पोरीचे कपडेच आता 45,000 झाले दादा, काय करता? आता फैर घ्यायचा आहे, अजून लग्न तर लय समोर आहे, म्हणजे 28ला आहे ना पुढल्या महिन्यात. पण तैवरी आपला पैसाचा जुगाड करा लागल. पोरगी घरी येईपर्यंत इकडंच पंगत देऊन राहिलो आपण, तर पैसा पाहिजे ना. भावाच्या घरी जावं बा म्हणलं, तिकडं वर्धेले घेऊन यावं म्हटलं, वर्धेवरून काही पैसे देते माझ्या भाऊ घे म्हणा, भाषाला देणार नाही का? तुम्हाला पैशाची गरज असेल तर मला माग, मी देतो तुले. तेवढं काय आहे द्याले, मी देतो ना. हे माझ्याजवळचे 50,000 रुपये घेऊन घे, वाटल्यास तर लागेल धीरे देऊन देतो. दर महिन्याला 5-6 केले तरी 5-6 महिन्यात ते खणून जाते. दिशील तर दे का निर्मल भाऊ? लय पैशाची अडचण चालू आहे, दिशील तर दे 50,000 रुपये, खरंच दे. थोडे करून वापस देऊन देतो लागेच तू वाले निर्मल भाऊ, देशील तो. देतो ना रे, पैसा ठेवून काय मला वरत घेऊन जा लागून राहिलो ले का? देतो ना. तुला मागतलं का नाही? शब्दही नाही टाकला, तुला दिले असते ना मी ना. आलो होतो मी माग निर्मल भाऊ, पण तुम्ही नाही का त्या बबनले नाही म्हणलं ना पैशासाठी, ते गाडी का काहीतरी मागतली होती वाटते, तर गाडीसाठी. तर मला वाटलं नसन तुमच्याजवळ, मग मी वापस चाललो आलो. अरे ते लेजानंद बुजून नाही म्हणलं होतं, त्या चोराले कुठं पैसे देत लेत आले, पोरगी देऊनच तर फसलो माझ्या साईले. पाय बरं उठून पयाला तो. पोरीचा विचार नाही केला ना, नाही बायकोचा, उठून पयाला. निर्मला गेली आता तिच्याजवळ भेट झोपाली. ते बबन भाऊ हाय नाही गावात? आणि एकटीच आहे मग बबिता माय बाई हो. अहो बापा, तेवढ्याशा लेकराचा विचार नाही केला का बापा त्या बबन भाऊ ना? असं घर सोडून जावं लागते का? माय बिन केला का विचार आणता? पाय बरं, असं फसलो का नाही मी? आता काय करू? नाही तो आला गेला ना, त्याला सरळच बोलतो मी आता. ठेवातच नाही म्हणतो तुला इथं बबिताले, तिच्या पोरीने मी पोचतो म्हणतो, त्याला इथून हाकलूनच देतो आला गेला तो. नाही पण बरोबर नाही केलं त्या भाऊनं, त्याचंही लेकरू आहे ना ते. मायनं काही 2 शब्द सांगितले का नाही पोराले समजावून, सासून तिच्या बबिताच्या. काही अंत ती बुडी हाय नाही ना, ते गेली ते मोठ्या पोराच्या घरी, त्याला उद्या सकाळी फोन करा लागन, पाठव म्हणून तिले उडीले त्या. बरं मी काय म्हटलं, आणि चालतं का रे, उद्या तहसील मध्ये काम आहे थोडस मायावाल्या, म्हणून आलो एवढ्या रात्रीले का. येतो ना, येतो उद्या सकाळी जायचं आहे ना. ठीक आहे ना. बरं मी 9:30 वाजता घरून निघतो, तुम्ही मग तेव्हा माझ्या बस स्टॉपवर भेटा. हो 9:30 वाजता येतो मग मी बस स्टॉपवर. येतो मग, तयार राहायचं मग. 9:30 वाजता येतो मी. एवढा वेळ झाला तरी बाई आली नाही, म्हणे तर म्हणे लवकर येतो म्हणून. काय झालं कडे? एवढा उशीर काऊन झाला बाईले? लवकर येतो म्हणे ना मला फोनवर, आलीच नाही अजून.
तर इकडून दरवाजा लावून दिला, लॉक किक केलं, मला भेव लागते, तिकडून मागच्या साईडनं नेतो म्हटलं. गंगी नाही आहे, गंगी गेली तिच्या भावाच्या घरी, ते तरी राय थोडीशी बोला चालाले कशी बोलो, आता इकडे बोलो का तिकडे बोलो, पण होती ना, ते गेली तिच्या भावाच्या घरी. इथं जवळपास कोणी आहेच नाही. काऊन दरवाज्यात उभी आहे व येतो म्हणलं होतं ना मी ना, आणि ते हे वालं हे कुलूप गिलूप काऊन लावलं? तू याची होती ना म्हणून तो उभी आहे, तुझी वाट पाहत इथं. ती येतच होती ना मी, तुले तर म्हणलं ना येतो म्हणून, उभं राहायची काही गरज आहे का? दरवाजा लावला का नाही मी ना, आणि हे कुलूपही लावलं, तर तू म्हणलं विचार करशील कुठं गेली, मागच्या दरवाज्यातून ये बा म्हणलं, तिकडून मागून जाऊ, म्हणून इथं थांबली मी, चालली नाही गेली पाहिजे म्हणून. पण बाई कूलर खराब आहे ना हो माझ्या घरचा, तू झोपशील नाही व, आमची तर रात्री हालत लय खराब झालती. आणि तू कसं मग कूलरवाला आलाय नाही, तो फोन केलता तर रोशन येतो म्हणते ना, देतो म्हणते ते पिन लावून, पिन घेऊन येऊन राहिला, पिन पाहून राहिला, ते पिनच दिसून नाही राहिली त्याले, तर आई म्हणते येतो म्हणते, जाय तू मागून म्हणते. येतो म्हणते का हो दुरुस्त करून व सूरज व, माय बाई बरं झालं व, ये म्हणा बापा दे म्हणा, आव झोपच नाही लागत व रात्री बिचारी बाई. आमचं कसंही बी पण तुले व तू येले नाही झाले पाहिजे ना. गरमी ह्या महिन्यात लय वाढली ना व, कुठं झोप नव्हते व, जून महिन्यासारखा वाटून नाही राहिला. म्हणलं त्याले बाबू मला गाय भरल्यासारखं लागते, पहिले तो कूलर दे म्हटलं दुरुस्त करून, तिच्या घरी झोपाले राहिली म्हटलं मी. हो मच्छर गिच्छर आहे का तुझ्या घरी? अंगावर घ्यायले काही आहे गे का घेऊन येऊ घरून? आहे ना बाई, आहे ना, घेतले मी चांगले मोठे मोठे ब्लँकेट घेतले होते ना डोब्याच्या वेळेस, सरकी लावायच्या वेळेस नाही का काम होते तेव्हा घेतले ना चांगले मोठे मोठे ब्लँकेट घेऊन ठेवले ना. आहे ना, मच्छर नाही आहे माझ्या घरी. ती पोरगी झोपली का हो? नाही पोरगी झोपली ना. अहो मग सूरज येईन तर आपल्याला इथंच थांबा लागन हो. नाही तर जाय तू घरात तिकडून मागून, मी थांबतो. काय रे थांबा लागते हो, थोपायना आला ना सूरज. सूरज इकडून मागच्या साईडने ये रे. चल आपण जाऊ, चल येते तो मागून, चल. अय रोशन थांब ना, रोशना अय रोशना थांब 2 मिनिटं थांब रे. रावल्या होई का चहा बहीण, तुम्हाला त्याला विचारायचंही होतं जॉबविषयी, त्याच्या कंपनीत लागून का तर लागतही असं तरी हे कुठं सांगणार नाही मला, आणि लावणारही नाही, घमंडी आहे पहिलीच, मान त्याचा तर पहिलेच 36चा आकडा आहे. चहा बहीण विचारू नाही, काही फायदा नाही, जाऊ ते विचारून पाहू चहा बहीण तर याली एखादी शब्द काय म्हणते काय नाही पाहू, ते हो म्हणते का नाही म्हणते तर विचारूनच पाहतो, नाही तर लेताली. अरे तुले जॉब पाहिजे नव्हता ना? हो रे, हाय ना माझ्या कंपनीत, हाय 2-3 पोरं आत्ता तर लावले रे मी ना, त्याचं कमिशनही घेतो मी, आता तर लावले. तुला लागत असेल तर चाल माझ्यासोबत, उद्या भेटून देतो साहेब आले, चालशील तर चाल. लावले तुला कसं माहित मला जॉब पाहिजे म्हणून? मी ना तर तुला काही म्हणलंय नव्हतं जॉबसाठी, मग तुला कसं माहित जॉब तर पाहिजेच मध्ये? अबे तू आता बहीण मायवाली बायको बनवून राहिली, तुला माहितच नाही का? झोपेतून उठला का आता का? तिनं सांगितलं ना, तू फोनवर बोलला होता ना तिच्यासोबत, शीतली सोबतही बोलला, तिच्यासोबतही बोलला, तुला म्हणलं होतं खरं ना जॉब पाहिजे बा म्हणून. तिने विचारलं होतं ना एखादी जॉब पाहिजे म्हणून माझ्यासाठी, तिनं सांगितलं मध्ये, तर म्हणून विचारून राहिलो. तू आता दिसला जाताना घरी, तर म्हणून म्हटलं काय लागत असेल तर सांग, चांगला जॉब आहे, जास्त नाही भेटणार पहिली पण, तरी 12-13 हजार भेटन तुला, जास्त नाही भेटणार, नवीन आहे तो. अभि जेवढी भेटन तेवढी चालन मध्ये, सध्याचे 10-12 हजार भेटन ना तरी चाल. येतो ना मी, येतो ना, विचार कधी जायचं आहे, येतो ना. काल मी सोनमले फोन केला तर बोलण्यात तिनं मला म्हणलं होतं, पहिले सांगितलं असतं 2-3 दिवसा पहिले तर तुला लावून दिलं असतं, चिटकून दिलं असतं तिथं. 2-3 पोरं लावले मी ना, आता 15 दिवस थांब, मग मी काही गोष्ट करतो साहेबाले, आणि म्हणतो आपल्या जवळचं पोरगा आहे, चांगलं पोरगा आहे, त्याने लावून देतो तुला तिथं. म्हणजे तो उद्याच येतो बा मी, कामावर येतो आणि भेटायला येतो. लय बोर झालो घरी राहू, आणि आईलेच प्रत्येक गोष्टीला पैसे मागायला लागते, बाबाले ना आईले, आणि आता काही मी एकटी राहिलो नाही ना, आता शीतलही आहे सोबत, तिले बी पैसे लागते कोणत्याही गोष्टीसाठी. ते मला मागते तर मी कुठून देऊ? मी तरी बाबाले ना आईले मागतो, पण तिले ते मलाच मागणार आहे का नाही, म्हणून मला कामाला जास्त लागेल ना. त्याच्यामुळे मी तुला म्हणत होतो, पण मी म्हणलं आता तुझी माझी भेटच नाही झाली, त्याच्यामुळे ना काय बोलावं म्हटलं, पहिलेच आपलं पटत नाही, तुझ्यासोबत देतं का नाही देत म्हटलं लावून तुझ्या कंपनीत. एकटा असतं ना तर लावून नसतं दिलं बाबू तुले रोशने. पण ते शीतलीच्यानं मी लावून देऊन राहिलो तुले, सोनमनं गोष्ट केली आणि शीतलीचा विचार केला म्हणून लावून देतो. त्या कंपनीत वाढते पेमेंट बी वाढते, चांगलं जर वर्क केलं ना आपण, काम चांगलं असलं का लवकरच कमिशन हे करते ते साहेब, चांगलं आहे पुन्हा. लावून देतो तुला, शीतलीच्यानं लावून देतो. नाही तू येतो माझ्या तसंही पटत नाही, मला तर तू आवडतच नाही. तरी कुठं आवडतं लेका तू, तुला डोक्यावर घेऊ फिरवतो का लेका मी? मध्ये सांगून राहायला आवडत नाही तो. मध्ये तर तुझे तोंडही पाऊशा नाही वाटत ती. एक तर माझी आतो बहीण मागतली, तिला फसवलं लेका तू ना.
आणि मला सांगून राहिला बरं बरं नाही आवडत जाऊ दे तिकडं. हा भादर नको करू ना लेका, लावून देत असतील तर लावून दे. ते दुश्मनी आपलीवाली ठेव बाजूले, देशील लावून तर दे. रोशन्या हे पाय ऍटिट्यूड जमणार नाही आपल्याला. हा इथं गावातलं वेगळं आहे. हा तू न मी न हे न ते, तिथं बॉस आपणच आहे म्हटलं, माझ्या हाताखाली पोरं काम करते. हा तिथं आपल्याला सर्वच म्हणा लागेल तुले, लक्षात ठेव तू. हा जास्त तुला पटणार नाही बाबू मध्ये हे. हा भादर म्हणतो लेका, लावून नाही देऊन राहिलो तरी मध्ये म्हणतो भादर काही तो ऐसान मान. ऐसान म्हणजे काही पाय धुवून पाणी पे म्हणतो का मध्ये आता तू. ऐसान मान तर लावून देशील तर लावून दे, नाही देशील तर नको देऊ. सर मन मध्ये तिथं म्हणेन सर, इथं काय तर सर आहे तू मायावाला. ते सोनम जर मला म्हणलं नसतं ना तर तुले तर कधी लावून दिलं नसतं बे मी रोशन्या. हा हे तू ऍटिट्यूड पाहून ते सोनम मला म्हणे त्या दिवशी, म्हणून मी म्हणलं हा चला बाई याच्यासोबत बोलाव, आणि म्हणूनच लावून देऊन राहिलो मी तुले. हा लावून द्याले. जाऊ दे त्या बहीण तर भेटतो मध्ये 8 दिवसानं, देतो चिपकून, बोलतो साहेबासोबत. दे मग कर तेवढं काम होत असन त्याकडून तर एक टाकतो. मले दाखवती ठसन. हा याची बहीण आता बहीण मागतली नसती ना लेखाची. हा ते म्हणे ना मध्ये सोनम त्याला लावून देते कंपनी, त्याला लावून देते कंपनी, म्हणून ती बायकोच्या मतानं ऐका लागेल ना आता होणार आहे. हा म्हणून लावून देऊन राहिलो, नाही तर याले कुठं होऊन तुम्ही. चंदा अय चंदा काय करून राहिली बा, इकडे ये ना बा चंदा. पोट्ट नाही आलं ना घरी. काही नाही, ते ये गायब झाले ना आपल्या घरचे, कोणाच्या घरी आहे ना कोणाच्या नाही तर ते पाहून राहिली होती, दिसूनच नाही राहिले होते. हा उद्या पाहा लागून कोणाच्या घरी आहे ना कोणाच्या नाही तर. काय म्हणता, थांबा जेवण आणून देतो तुम्हाला. जेवलो मी, त्या पोरीनं मला जेवण दिलं, जेवलो. तू जेवायची आहे का, ते पोट्ट कुठं गेलं. आता भाजीपाल्याचा धंदा सोडला, कोणतं काम करणार आहे बसण्याशिवाय. गेलं असं रोजच्या सारखं, ये ना आता त्याच्या मनानं. करन ना काही नाही काही दुसरं काही करन, जाऊ दे. अहो पोट्टीनं भाजी मस्त बनवली त्यावाल्या आपल्या शीतलनं, चांगली बनवली पोरीनं त्यावाल्या भाजी, मस्त बनवली. बापा एवढी आवडली तुम्हाला भाजी तिच्या हातची. आ भाजी चांगली बनवली, मायापेक्षा चांगली तर बनवलीच नसन भाजी. आ अहो तुझ्यापेक्षा चांगली भाजी बनवली ती ना, मग 1 नंबर भाजी बनवली. वाटलं नाही त्यापर्यंत स्वयंपाक पाणी शिकत असन म्हणून ती येत असन तिले. नलीची पोरगी होई तर काहीच नसन येत म्हणलं. अहो आपल्या पोरीपेक्षा चांगली भाजी बनवली. रोशनीले तरीच बनवता येत नाही चांगली भाजी. तू तर बनवतो म्हणा स्वयंपाक, पण मला आज तिच्या हातची भाजी न पहिला वेळेस खाऊन पाहिलं, पण चांगली वाटली. तुझ्यापेक्षा सुपर भाजी बनवली. लयच वानून राहिले हो सोनेले तुम्ही. भाजी चांगली बनवली. आतापर्यंत माया हातचं खाल्लं तर नाही म्हणलं कधी. आ हो चंदे मस्त भाजी झाली बा म्हणून खात होते चुपचाप मोठू एकही वेळा म्हणलं नाही. मला तर कधी नाही वानवलं तुम्ही. आ एवढे वर्ष झाले तुमच्यासाठी स्वयंपाक सकाळी संध्याकाळी करून खाऊ घालाले, एकही वेळेस म्हणलं नाही. का नाही कधी तारीफ केली. आणि आज बापा पहिल्या वेळेस त्या सोनेनं स्वयंपाक बनवला शीतलनं, तर मार म्हणून राहिलेलं चांगली भाजी झाली करून. आता काय बोलावं तुझ्यासोबत चंदे. आता चांगली भाजी झाली म्हणून म्हणलं आता तुला स्वयंपाक पाणी येते, वयस्कर बाई आहे तू. मी म्हणलं त्या पोरीला येणार नाही, पण मस्त बनवली. आपल्या रोशनीपेक्षा लहान आहे पण चांगलं बनवला स्वयंपाक, मस्त बनवलं, 1 नंबर बनवला. हा बनवला ना, मग आता तिच्याच हातचा खात जा. थांबा त्या पोट्ट्याला घेऊन येतो मी, बोलू कुठं गेला आणि कुठं नाही तर. मायापेक्षा चांगली बनवली, अशी कशी मायापेक्षा चांगली बनवली भाजी. खाऊन पाहतो बरं कशी बनवली कशी नाही तर. आत्ताची आलेली पोट्टी हे शितली मायापेक्षा सुग्रण आहे, माहित नाही आहे अशी. असा कसा एवढा स्वयंपाक शिकवला त्या नलीनं इले. मायापेक्षा सुधी भाजी लागली मायावाल्या नवऱ्याले. खाऊन पाहतो बरं मी कशी झाली ना कशी नाही तर. पोट्ट्याला घेऊन येतो जी मी बोलवून. काय जा घरी. काय पाहा लागते आता, ती पोरगी आहे ना पाहासाठी घरात आहे ना, ते बसून पाय जा. बरं मित्र आणि मैत्रीण आपलं ते दुसरं चॅनल आहे ना, सोनू अँड सोनू गावाकडली चुगली, त्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. त्याच्यावरही मस्त व्हिडिओ टाकत आहे बरं मी. शेताचे, सागरचे, राणीचे, आपल्या तिच्या आईचे, शेताच्या आईचे, तिच्या वहिनीचे सगळे व्हिडिओ टाकत आहे मी त्याच्यावर. कालही टाकलेलं आहे, तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यावर जर कोणी नवीन असेल ना तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोनू अँड सोनू गावाकडची चुगली म्हणून. आपलं त्याने तिरंगाच येते त्याच्यावर, इंडियाचा आपला तिरंगा येते, तर त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मात्र. हा बरं सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता मी तर गुड मॉर्निंगच म्हणणार आहे. आता व्हिडिओ कधी येते कधी नाही, सेव्ह आले अपलोड आले वेळच लागते. हा तर
ठीक आहे मग. तुमच्यापर्यंत पोहोचणंच आहे 1-1:30 वाजेपर्यंत. तर चला मग, बाय.